इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, यामध्ये आपण 2 टॉपिक कव्हर केलेले आहे. एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट, त्यानंतर हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता आपल्याला बघायचं आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटचा मॅग्नेटिक इफेक्ट काय असतो त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. कम्प्लिटली नवीन टॉपिक आहे, तेवढाच तो इंटरेस्टिंग सुद्धा आहे. यामध्ये आपण AC मोटर बघणार आहोत, जनरेटर बघणार आहोत, गॅल्व्हनोमीटर, AC DC करंट यामध्ये असं डिफरन्स समजून घेणार आहोत. काही आपण इम्पॉर्टंट फिजिक्सचे रूल्स सुद्धा इथे बघणार आहोत आणि त्यानंतर याचा यूज किंवा याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन काय ते एक्झाम्पल सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. सो इलेक्ट्रिक करंटचा मॅग्नेटिक इफेक्ट म्हणजे काय? इलेक्ट्रिक करंट आला म्हणजे आपण इलेक्ट्रिक करंट बोलतो म्हणजे आपण इलेक्ट्रिसिटीचा विचार करतोय, राईट. आणि मॅग्नेटिक इफेक्ट बोलतो म्हणजे आपण मॅग्नेटिझमचा विचार करतोय. सो इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम आधी हे दोन्ही सब्जेक्ट कम्प्लिटली डिफरंट सब्जेक्ट आहे असं समजलं जायचं. पण त्यानंतर काही एक्सपेरिमेंट झाले. फॉर एक्झाम्पल एक सायंटिस्ट आहे ओरस्टेड, यांच्या एका एक्सपेरिमेंटवरून हे समजलं की इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम हे दोघे एकमेकांशी अगदी क्लोजली रिलेटेड आहे. इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम हे एकमेकांशी रिलेटेड आहे. सो हे रिलेशन कसं आहे किंवा याचा काय संबंध आहे ते आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं आहे. ओके. सो मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट सिंपल शब्दामध्ये सांगायचं झालं तर याचा अर्थ काय? इलेक्ट्रिक करंटचा मॅग्नेटिक इफेक्ट काय असतो? इलेक्ट्रिक करंटचा मॅग्नेटिक इफेक्ट हा असतो की सपोज जर मी एखादा कंडक्टर कन्सिडर केला, सपोज एक वायर आहे किंवा मी असं बोलेन कंडक्टर आहे, या कंडक्टरमधून जर सपोज करंट पास होतोय, ठीक आहे, या कंडक्टरमधून जर करंट पास होते तर या करंटमुळे काय होणार आहे? हा जो कंडक्टर आहे या कंडक्टरच्या अराउंड याच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. मॅग्नेटिक फील्ड कोण प्रोड्यूस करतो? मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो मॅग्नेट. म्हणजे आपण दुसऱ्या शब्दामध्ये असं बोलू शकतो की एखादा जो कंडक्टर असेल ज्या कंडक्टरमधून करंट फ्लो होतोय, हा जो कंडक्टर आहे हा कंडक्टर ॲज अ मॅग्नेट बिहेव करेल आणि त्यामुळे त्याच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. सो सिंपल वर्डमध्ये सांगायचं झालं तर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट याला आपण कसं मेन्शन करू शकतो? इलेक्ट्रिक करंट क्रिएट्स अ मॅग्नेटिक फील्ड. हा जो करंट आहे हा करंट या कंडक्टरच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो. दिस इज मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे. बट हे असं का होतं किंवा हा मॅग्नेटिक इफेक्ट काय आहे किंवा हे कसं समजलं त्यासाठी एक सिंपल एक्सपेरिमेंट आपल्याला बघायचं आहे. सो ह्या एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं आपल्याला काय बघायचं आहे बेसिकली की एक कंडक्टर आहे, एक कंडक्टर आहे किंवा वायर आहे, त्याच्यामध्ये ज्यावेळेस करंट पास होतोय त्यावेळेस इथे मॅग्नेटिक फील्ड कसं प्रोड्यूस होतं किंवा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं हे याची एव्हिडन्सेस काय ते आपल्याला या एक्सपेरिमेंट थ्रू बघायचं आहे. पण त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला माहिती पाहिजे मॅग्नेट किंवा मॅग्नेटच्या काही बेसिक टर्म. आय होप तुम्हाला माहिती आहे. मॅग्नेट म्हणजे काय? मॅग्नेट म्हणजे आपण असं बोलतो की एनी सबस्टन्स विच प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड अराउंड इटसेल्फ. एखादा सबस्टन्स की जो त्याच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं किंवा दुसऱ्या शब्दामध्ये बोलायचं झालं तर असं आपण बोलू शकतो की एनी सबस्टन्स विच अट्रॅक्ट सम मटेरियल लाईक आयर्न और निकेल एक्सेट्रा, त्याला आपण बोलतो मॅग्नेट. मॅग्नेट म्हणजे काय? असं सबस्टन्स की जो आयर्न निकेल अशा गोष्टींना अट्रॅक्ट करतो त्याला आपण बोलतो मॅग्नेट. किंवा असं सबस्टन्स की जो त्याच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो त्याला आपण बोलतो मॅग्नेट. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय? फील्ड म्हणजे काय? आपण बोलतो क्षेत्र. म्हणजे काय? सपोज एखादा मॅग्नेट आहे, ठीक आहे, हा मॅग्नेट आहे, या मॅग्नेटच्या आजूबाजूला किती एरियामध्ये त्याचा इन्फ्लुएन्स आहे किंवा त्याच्या आजूबाजूच्या किती फील्डमध्ये केवढ्या क्षेत्रामध्ये या मॅग्नेटचा प्रभाव आहे किंवा आपण असं बोलू शकतो कोणत्या किती एरियामध्ये मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट होते, तो जो एरिया असतो त्याला आपण बोलतो मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे थोडक्यात काय? सपोज एखादा मॅग्नेट ठेवलेला आहे, मग याच्या अवतीभोवती कोणत्या एरियापर्यंत हा मॅग्नेटिक फोर्स वर्क होणार आहे, तो जो एरिया असतो त्याला आपण बोलतो मॅग्नेटिक फील्ड. किंवा असं बोलू शकतो आपण की त्याचा प्रभाव कुठपर्यंत आहे, तो जो पूर्ण एरिया असणार त्याला आपण बोलतो मॅग्नेटिक फील्ड. त्यानंतर मॅग्नेटचे वेगवेगळे टाइप्स असतात, जसं बार मॅग्नेट असतो, त्यानंतर हॉर्सशू मॅग्नेट असतो, त्यानंतर काही डिस्क मॅग्नेट असतं, हे सुद्धा आपल्याला माहिती. त्यानंतर मॅग्नेटमध्ये आपण बोलतो 2 पोल असतात, एक पोल असतो नॉर्थ पोल, एक पोल असतो साऊथ पोल. सो नॉर्थ पोल साऊथ पोल इथे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अशा कॉन्सन्ट्रेटेड असतात किंवा इथे जास्त मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असतात, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्यानंतर यामध्ये अजून हे सुद्धा माहिती आपल्याला की लाईक पोल एकमेकांना रिपेल करतात आणि अनलाईक पोल एकमेकांना अट्रॅक्ट करतात, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्यामुळे जर मी 2 मॅग्नेट आणले आणि या मॅग्नेटचा नॉर्थ पोल आणि दुसऱ्या मॅग्नेटचा जर नॉर्थ पोल असेल तर काय होणार आहे? या दोघांमध्ये रिपल्शन होणार आहे आणि जर ऑपोजिट पोल आणले तर काय होणार? ते ऑपोजिट एकमेकांकडे अट्रॅक्ट होणार आहे. एवढ्या बेसिक टर्म्स आपल्याला माहिती आहे. सो मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, त्यासाठी एक एक्सपेरिमेंट सांगितलेलं आहे. एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं गेलेलं आहे की आपल्याला काय पाहिजे? करंट आणि मॅग्नेटिझम. करंट आहे म्हणजे तो करंट आपल्याला पास करायचा आहे कंडक्टरमध्ये, त्यासाठी आपण काय करणार आहे? कॉपर वायर घेणार. सपोज एक थिक कॉपर वायर घेतलेली आहे, थिक कॉपर वायर, आणि ती A आणि B या 2 पॉईंटमध्ये मी कनेक्ट केली. या 2 पॉईंटमध्ये ही वायर कनेक्ट केली, या वायरमधनं मला करंट पास करायचा आहे. करंट पास करायचा म्हणजे मला काय लागणार आहे? पोटेन्शियल डिफरन्स और बॅटरी और व्होल्टेज. त्यामुळे AB इथे आपण
एक सोर्स दिलेला आहे, दिस इज पॉवर सोर्स और पॉवर सप्लाय किंवा बॅटरी आपण बोलू शकतो, ते पण मी हे दाखवली. सो इथून करंट असा निघणार, आपल्याला माहिती की बॅटरीचा आहे पॉझिटिव्ह टर्मिनल, हे निगेटिव्ह टर्मिनल. करंट आपण असा कन्सिडर करतो, करंट असा निघतो, असा जाऊन असा परत येतो. त्यानंतर इथे की कन्सिडर केलेली आहे. कीचा यूज कशासाठी केला आहे की आपण सर्किटमध्ये असणारे करंट ऑन ऑफ करू शकतो किंवा करंट कंट्रोल करू शकतो. इथे की ऐवजी स्विच सुद्धा तुम्ही यूज करू शकता. कीचं आपल्याला माहिती, की म्हणजे काय, सपोज एक सर्किट आहे, इथे अशी की आहे आणि इथे सपोज रेजिस्टन्स आहे. ज्यावेळेस ही की ओपन असेल, की ओपन असेल म्हणजेच काय, की ओपन आहे म्हणजेच काय, इकडचा पार्ट आणि इकडचा पार्ट याचा काही संबंध नाही. म्हणजेच काय, सर्किट जे आहे ते ब्रेक झालेलं आहे, इथून करंट पास होणार नाही. करंट पास करायचं असेल त्यासाठी मला काय करावं लागेल, की क्लोज करावं लागेल. की क्लोज असेल त्यावेळेस काय होणार, करंट जो आहे करंटला असा पाथ मिळेल आणि करंट मग पुढे सर्किटमध्ये मूव्ह होणार आहे. की ओपन की आणि क्लोज की हे सुद्धा आपण क्लास 9 मध्ये बघितलेलं आहे. सो एवढी आपल्याला एक बेसिक गरज आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला काय बघायचं आहे, करंट आणि मॅग्नेटिझम यांचं रिलेशन बघायचं आहे. करंटसाठी तर हे सर्किट आहे, मॅग्नेटिझम, मग मॅग्नेट कसं डिटेक्ट करणार किंवा मॅग्नेटिझम आहे किंवा मॅग्नेटिक प्रोड्यूस झालं हे कसं डिटेक्ट करणार, त्यासाठी आपण एक घेतलेले मॅग्नेटिक नीडल. एक नीडल आहे. आता ज्यावेळेस बाकी काहीच नसेल त्यावेळेस काय होणार आहे, नॉर्थ आणि साऊथ पोल अर्थच्या नॉर्थ साऊथ पोल सोबत अलाइन करेल आणि ही त्याची इनिशियल पोझिशन असणार आहे. ठीक आहे, समजलं काय काय. एक कॉपर वायर घेतलेली आहे, कॉपर वायरमधून करंट पास करायचे आहे, त्यासाठी एक बॅटरी लागणार आहे, पॉवर सप्लाय लागलेला आहे. त्यानंतर सर्किट ऑन ऑफ करण्यासाठी किंवा इथून जाणार करंट कंट्रोल करण्यासाठी आपण की इथे घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम याचं रिलेशन बघायचं म्हणून इथे एक मॅग्नेटिक नीडल सुद्धा ठेवलेली आहे. फर्स्ट केस आपण कन्सिडर करूया, ज्यावेळेस की ओपन असेल. ठीक आहे, की ओपन आहे म्हणजेच काय, असं कन्सिडर करू शकतो की यामधून करंट काहीच पास होत नाही, करंट झिरो पास होणार, कारण पाथ कंप्लीट होत नाही, सर्किट कंप्लीट होत नाही. मग ह्या केसमध्ये काय होणार आहे, इथे काहीच करंट नाही आहे. हा जो ही जी मॅग्नेटिक नीडल आहे ही नॉर्मल नॉर्थ साऊथ डायरेक्शनच्या अलॉंग ती अलाइन होणार आहे. ओके, त्यानंतर काय केलं, सेकंड, ज्यावेळेस की मी क्लोज केली. ठीक आहे, की क्लोज केली म्हणजे काय असणार आहे, सर्किट पूर्ण झालं, आता करंट असा निघाला असा पास होणार आहे. ज्यावेळेस की आपण क्लोज करू त्यावेळेस काय ऑब्झर्व आपण करूया की ज्यावेळेस की क्लोज होणार आहे, हे जे हा जो मॅग्नेट आहे, मॅग्नेटचे हे जे दोन पोल आहे ना, हे दोन पोल डिफ्लेक्ट होत आहे. डिफ्लेक्ट होत आहे म्हणजे काय, त्याची जी ओरिजिनल पोझिशन होती ही अशी, तिथून ते त्याची पोझिशन चेंज करताय. त्याची पोझिशन चेंज करतात. फॉर एक्झाम्पल इथे हा जो नॉर्थ पोल आहे हा वेस्टच्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होतोय. पोझिशन चेंज करते म्हणजेच काय, इथे कुठेतरी अजून काहीतरी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झालेलं आहे आणि या मॅग्नेटिक फील्डमुळे हा जो हे जे निडल आहे, निडलचे हे जे पोल आहे हे आपल्या डायरेक्शन चेंज करतात किंवा निडल डिफ्लेक्ट होते. ठीक आहे, याचा अर्थ काय, इथे डिफ्लेक्शन होते. डिफ्लेक्शन होतं म्हणजे काय, इथे कुठेतरी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झालेलं आहे, कुठेतरी मॅग्नेटिझम झालेलं आहे. म्हणजेच काय, यावरून असं बोललं गेलं की ज्यावेळेस करंट पास होते त्यावेळेस निडल डिफ्लेक्ट होते. निडल डिफ्लेक्ट होते म्हणजेच काय, इथे काहीतरी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झालेलं आहे. त्यानंतर अजून एक एक्सपेरिमेंट केला की इथं क्लोजच ठेवली आपण, किंवा आपण असं बोलू थर्ड केसमध्ये आपण काय केलं, आता करंट असा चालला होता, राईट, ए टू बी जाताना दिसतो ह्या केसमध्ये. आता आपण काय केलं, करंटची डायरेक्शन रिव्हर्स केली. करंट ह्या केसमध्ये जर तुम्ही बघितला, करंट कसं जातोय, बी टू ए जातोय. करंटची डायरेक्शन कशी आपण रिव्हर्स करणार, त्यासाठी काय केलं, बॅटरी अशी केली. इथे पॉझिटिव्ह तर निगेटिव्ह होतं, इथे निगेटिव्ह पॉझिटिव्ह. करंट पॉझिटिव्ह पासून सुरू होतं त्यामुळे करंट असा मूव्ह होणार आहे. ठीक आहे, सो आपण थोडक्यात काय केलं, थर्ड केसमध्ये करंटची डायरेक्शन आपण रिव्हर्स केली. करंटची डायरेक्शन रिव्हर्स केली, की तर क्लोजच असणार आहे. करंटची डायरेक्शन रिव्हर्स केलेली आहे, त्यामुळे आता होणार काय की ह्या केसमध्ये ह्या मॅग्नेटिक नीडलचं जे डिफ्लेक्शन होतं त्याच्या टोटली कम्प्लिटली ऑपोजिट डायरेक्शनमध्ये आता नीडल डिफ्लेक्ट होणार आहे. त्यामुळे आता काय होणार, ही जी नॉर्थ पोल आहे ईस्टला मूव्ह करण्याचा ट्राय करते किंवा डिफ्लेक्ट होते. ठीक आहे, म्हणजेच काय, करंटची डायरेक्शन जर मी रिव्हर्स केली तर मॅग्नेटिक किंवा असं बोलू शकतो की नीडलचं जे डिफ्लेक्शन आहे ते सुद्धा रिव्हर्स होतं. नीडल डिफ्लेक्ट्स इन रिव्हर्स डायरेक्शन. अजून एक केस, सपोज जर इथून पास होणारा जो करंट आहे तो करंट जर मी वाढवला, करंट जितका मी वाढवेल तेवढं डिफ्लेक्शन सुद्धा जास्त होणार आहे, सो या ऑब्झर्वेशनवरून काय कन्क्लूड करण्यात आलं, फर्स्ट ऑफ ऑल ज्यावेळेस करंट नव्हता त्यावेळेस निडल आहे त्या पोझिशनमध्ये होतं. करंट ज्यावेळेस सर्किटमधून पास होते त्यावेळेस काय होते, निडल डिफ्लेक्ट होते. निडल डिफ्लेक्ट होते म्हणजे निडलवरती आता मॅग्नेटिक फील्डचा प्रभाव पडतो. हे मॅग्नेटिक फील्ड कुठून आलं आहे, हे मॅग्नेटिक फील्ड आलेलं आहे बिकॉज ऑफ दिस करंट. ज्यावेळेस करंट ह्या कॉपर वायरमधनं किंवा या कंडक्टरमधून पास होतं त्यावेळेस करंट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतोय. करंट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं त्यामुळे इथे निडल डिफ्लेक्ट होतं. जर सपोज आपण करंटची डायरेक्शन जर चेंज केली, त्या करंटची डायरेक्शन चेंज केल्यानंतर डिफ्लेक्शन सुद्धा रिव्हर्स डायरेक्शनमध्ये होणार आहे. जेवढं आपण करंटचं मॅग्निट्यूड वाढवू तेवढं डिफ्लेक्शन जास्त होणार आहे. सो याला बोलता मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. व्हॉट इज मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट?
when electric current is passed through some conductor, then it creates a magnetic field around itself. एखाद्या कंडक्टरमधनं ज्यावेळेस करंट पास होतो त्यावेळेस त्या कंडक्टरच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं अँड दिस इज नथिंग बट मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. याचं ॲप्लिकेशन, याचं बऱ्याचशा ठिकाणी याचं ॲप्लिकेशन असतं. फॉर एक्झाम्पल मोटरमध्ये याचा यूज होतो. त्यानंतर मॅगलेव ट्रेन किंवा MRI मशीन्स असतात किंवा स्क्रॅप, जे मोठे मोठे इंडस्ट्री असतात तिथे स्क्रॅप एरियामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटचा यूज केला जातो, जेणेकरून तिथे स्क्रॅप सेपरेशन सोपं जाणार आहे. किंवा हेवी ऑब्जेक्ट सेपरेट करायचे असेल तर त्या ठिकाणी ह्या मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचा यूज केला जातो. करंट कॅरिंग कंडक्टर प्रोड्युसेस अ मॅग्नेटिक फील्ड, याचा अभ्यास आपण केला. एक कंडक्टर आहे, त्यामधून त्या कंडक्टरमधून जर करंट पास होत असेल त्या कंडक्टरच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं. किंवा आपण असं बोलू शकतो तो जो कंडक्टर आहे तो ॲज अ मॅग्नेट बिहेव करतो किंवा ॲज मॅग्नेट ॲक्ट करतो. बट हा जो फोर्स असतो किंवा इथे प्रोड्यूस होणारा जो फोर्स असतो तो खूप वीक असतो, खूप स्मॉल असतो. त्यामुळे असं नाही की मॅग्नेट बनला म्हणून मग लगेच तो आयर्नला अट्रॅक्ट करेल किंवा बाकी काही मटेरियलला अट्रॅक्ट करेल, असं नाही. हा फोर्स खूप जास्त वीक असतो. सो हा तर आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट बघितला, तो आपल्याला समजला आहे. आता आपल्याला पुढचा टॉपिक बघायचा आहे की ज्यावेळेस हा जो कंडक्टर आहे, हा कंडक्टर वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असेल, वेगवेगळ्या शेपमध्ये असेल, त्यावेळेस हे मॅग्नेटिक फील्ड कोणत्या स्वरूपाचं असतं. फॉर एक्झाम्पल सपोज हा जो कंडक्टर हा एक स्ट्रेट वायर असेल, मग कंडक्टर जेव्हा स्ट्रेट वायर असेल त्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड कोणत्या फॉर्ममध्ये प्रोड्यूस होतं. किंवा हा कंडक्टर जर एका लूपच्या फॉर्ममध्ये असेल त्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड कसं प्रोड्यूस होतं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यासाठी एक फर्स्ट केस आपण घेतलेली आहे, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस अराउंड द कंडक्टर. जर सपोज मी एक स्ट्रेट कंडक्टर कन्सिडर केला. स्ट्रेट कंडक्टर म्हणजे काय, सपोज अशी एक वायर आहे, या वायरमधून जर सपोज करंट पास होतोय, मग या वायरच्या अराउंड मॅग्नेटिक फील्डचा प्रोड्यूस होतो. मग हे मॅग्नेटिक फील्ड कोणत्या फॉर्ममध्ये प्रोड्यूस होणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. सो सिम्पल आहे, ज्यावेळेस एक स्ट्रेट कंडक्टरमधून करंट पास होतोय त्यावेळेस जो मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतो तो मॅग्नेटिक फील्ड नेहमी असं कॉन्सेंट्रिक सर्कलच्या फॉर्ममध्ये असतो. ठीक आहे, असे कॉन्सेंट्रिक सर्कल असतात. कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे काय, असे सर्कल की ज्याचा सेंटर सेम आहे. हा पहिला सर्कल, ठीक आहे, हा दुसरा सर्कल, हा तिसरा सर्कल, ह्या सगळ्यांचे सेंटर सारखेच आहे, याला बोलतो आपण कॉन्सेंट्रिक सर्कल. सो ज्यावेळेस एक स्ट्रेट कंडक्टर आपण कन्सिडर करतो, त्यामधून करंट पास होतो, त्यावेळेस त्याच्याभोवती प्रोड्यूस झालेलं मॅग्नेटिक फील्ड जे असतं ते नेहमी असे कॉन्सेंट्रिक सर्कलच्या फॉर्ममध्ये असतं. हे आपण कंट्रोल करतो. पण त्यासाठी एक छोटासा एक्सपेरिमेंट आपल्याला दिलेला आहे. त्यासाठी काय केलेलं आहे, एक स्ट्रेट कंडक्टर कन्सिडर केलेला आहे, एक वायर कन्सिडर केलेली आहे, कॉपरची वायर कन्सिडर केलेली कंडक्टर आहे. काय केलं, ही कॉपरची वायर आपल्याला काय करायचं, आपल्याला हा पॅटर्न बघायचा आहे. त्यासाठी काय केलं, ही जी वायर आहे ही एका कार्डबोर्डमधून अशी पास केली. म्हणजे एक कार्डबोर्ड घेतला, त्याला होल पाडलं, त्यामधून ही वायर पास केली. त्यानंतर इथे आपल्याला करंट लागणार, करंट आणि मॅग्नेटिझम आहे. करंट प्रत्येक केसमध्ये लागणार आहे, करंट लागणार म्हणजे तिथे बॅटरी लागणार आहे. सो ही जी वायर आहे ही वायर आपण एका बॅटरीला इथे कनेक्ट केलेली आहे. इथे ॲमीटर दाखवले, ॲमीटर करंट मेजर करणार आहे. हा आहे रेझिस्टन्स, असा सिम्बॉल आहे. याचा अर्थ काय असतो की हा जो रेझिस्टन्स आहे व्हेरिएबल रेझिस्टन्स आहे, याची फिक्स व्हॅल्यू नाही आहे. जनरली आपण ज्यावेळेस असं दाखवतो याचा अर्थ काय असतो, हा जो रेझिस्टन्स याची एक पर्टिक्युलर व्हॅल्यू असणार आहे. लेट्स से 4.7, लेट्स से 1 ओम, अशा टाईपमध्ये फिक्स व्हॅल्यू असणार आहे. बट ज्यावेळेस आपण असं ॲरो दाखवतो याचा अर्थ काय, ही जी रेझिस्टन्सची व्हॅल्यू आहे ही आपण चेंज करू शकतो. ठीक आहे, एक व्हेरिएबल रेझिस्टन्स दाखवलं आहे, ॲमीटर दाखवलेलं आहे. ह्या गोष्टी मेन्शन करण्याची गरज नाही आहे, जे सर्किटमध्ये दाखवलं म्हणून मी मेन्शन करते. रेझिस्टन्स, ॲमीटर, त्यानंतर इथे बॅटरी आणि इथे की. कीचं फंक्शन आपल्याला माहिती की करंट पास करायचा की नाही करायचं ते आपण कीचा यूज करून आपण कंट्रोल करू शकतो. सो एक कॉपर वायर एक कार्डबोर्डमधनं पास केलेली आहे आणि त्यानंतर हा जो कार्डबोर्ड आहे इथे एक मॅग्नेटिक नीडल आपण ठेवलेली आहे. मॅग्नेटिक नीडल म्हणजे ज्याला नॉर्थ साऊथ पोल असतात अशी मॅग्नेटिक नीडल आपण ठेवलेली आहे. त्यानंतर काय केलं, सगळ्यात आधी की ओपन असणार आहे. फर्स्ट केस वेन के इज ओपन, की ओपन असेल, करंट काहीच पास होत नाही सर्किटमध्ये. करंट नेहमी कसा पास होतो, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून करंट निघतो, त्यामुळे करंटची डायरेक्शन नेहमी अशी असते, पॉझिटिव्हपासून सुरू होतो. सो ज्यावेळेस की ओपन असेल, की ओपन आहे म्हणजे काय सर्किटमध्ये करंट फ्लो होत नाही आहे, त्यावेळेस इथे जी नीडल असेल ना ते नॉर्मल मॅग्नेटिक फील्डच्या अर्थच्या मॅग्नेटिक फील्डच्या अकॉर्डिंग अलाइन करेल. त्यानंतर ज्यावेळेस आपण ही की क्लोज करू आणि इथून ज्यावेळेस करंट पास होईल, करंट सर्किटमधून पूर्ण पास होते, त्यामुळे काय होणार आहे, आता हा जो इथे काय आहे, आपण ही एक कंडक्टिंग वायर कन्सिडर करतो, कंडक्टर कन्सिडर करतो, त्यामुळे आपल्या ह्या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग इथे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे म्हणजेच काय, ही जी निडल आहे ही निडल आता त्याच्यावरती ह्या मॅग्नेटिक फील्डचा परिणाम होणार आहे, त्यामुळे निडल इथे डिफ्लेक्ट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायला सांगितलं, ही जी निडल अशी डिफरंट पोझिशनला ठेवायची आणि त्यानंतर त्याचं डिफ्लेक्शन बघायचं आहे. ठीक आहे, किंवा निडल ऐवजी असं सुद्धा तुम्हाला सांगितलं की इन्स्टेड ऑफ निडल ऐवजी तुम्ही काय करू शकता, हा जो कार्डबोर्ड आहे ना
बाकी सगळी पूर्ण सेटअप तसंच ठेवायचं आहे, फक्त इन्स्टेड ऑफ निडल कार्डबोर्डमध्ये आयनच्या फिलिंग्स ठेवायच्या. आयन फिलिंग्स म्हणजे काय, आयनची चुरा आपण बोलू शकतो. ठीक आहे, तशी पावडर करायची आणि ती पावडर ह्या कार्डबोर्डवरती टाकायची. काय होणार आहे, आयन आहे म्हणजे काय, हे मॅग्नेटकडे ते अट्रॅक्ट होतं, त्यामुळे ज्यावेळेस इथे करंट पास होते इथे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. त्यावेळेस हे जे आयनचे पार्टिकल्स आहे त्याच्यावरती या मॅग्नेटिक फील्डचा परिणाम होणार आहे. तर ज्यावेळेस हा एक्सपेरिमेंट तुम्ही कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल हे जे आयनचे फिलिंग्स आहे ना त्याच्या सर्क्युलर फॉर्ममध्ये अलाइन करतात. आयनचे फिलिंग्स सर्क्युलर फॉर्ममध्ये अलाइन करतात. सो हा एक एक्सपेरिमेंट तुम्हाला करायला सांगितला आहे. यामध्ये अजून वेगवेगळे केसेस सांगितले आहेत, जसं की जर आपण मॅग्नेटिक निडल यूज करत असू तर त्या केसमध्ये मॅग्नेटिक निडल डिफरंट पोझिशनला ठेवा, त्यावेळेस निडलचं डिफ्लेक्शन कसं होणार आहे, किंवा करंट कमी करा, करंट जास्त करा. करंट ज्यावेळेस आपण जास्त करू त्यावेळेस लास्ट एक्सपेरिमेंटप्रमाणे काय होणार आहे, ते डिफ्लेक्शन जास्त होणार आहे. का, कारण करंट जर आपण इन्क्रीज केला तर मॅग्नेटिक फील्ड सुद्धा जास्त असणार आहे. मॅग्नेटिक फील्ड जास्त आहे म्हणजे डिफ्लेक्शन जास्त असणार आहे. करंट जर कमी केला म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कमी होणार आहे, डिफ्लेक्शन कमी होणार आहे. ही जी कंपास आहे ही कंपास आपण ह्या वायपासून जर दूर घेत गेलो तर डिफ्लेक्शन कमी होणार आहे. ही कंपास जर आपण ह्या वायरच्या जवळ आणलं तर डिफ्लेक्शन जास्त होणार आहे. का, कारण याचा जे फील्डचा जे इन्फ्लुएन्स आहे, फील्ड म्हणजे काय, जसं आपण ग्रॅव्हिटेशनमध्ये सुद्धा बघतो, जसं आपण अलॉंग दी हाईट येतो किंवा जसं डिस्टन्स वाढतं तसं त्याचा इन्फ्लुएन्स कमी होतो, त्याचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे जर आपण कंपास इथे ठेवली, याच्यापासून जर दूर ठेवली तर डिफ्लेक्शन कमी होणार आहे. ते जर आपण इकडे जवळ आणली तर डिफ्लेक्शन जास्त होणार आहे, म्हणजे काय, इन्फ्लुएन्स कमी जास्त होणार आहे. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑब्झर्व करायच्या आणि त्यावर एक कन्क्लुजन तुम्हाला काढायचं की ज्यावेळेस एखादी स्ट्रेट आपण वायर कन्सिडर करतो किंवा स्ट्रेट कंडक्टर आपण कन्सिडर करतो त्यावर जे मॅग्नेटिक फील्ड असते, मॅग्नेटिक फील्ड अशा कॉन्सेंट्रिक सर्कलच्या फॉर्ममध्ये आपल्याला दिसतात. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड कॉन्सेंट्रिक सर्कलच्या फॉर्ममध्ये दिसतात. पण आता यामध्ये हे जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झालेलं आहे याची सुद्धा काहीतरी डायरेक्शन असणार आहे. ही डायरेक्शन आपण कशी डिसाईड करणार, मॅग्नेटिक फील्ड जे प्रोड्यूस झालेलं आहे त्याची सुद्धा एक डायरेक्शन असणार आहे. ही डायरेक्शन आपण कशी डिसाईड करणार, ती डिसाईड करण्यासाठी आपल्याला एक इम्पॉर्टंट रूल बघायचा आहे. त्या रूलला बोलतो आपण राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल. सो राईट हँड थंब रूल सुरू करण्याआधी समजलं हा टॉपिक आपण काय डिस्कस केला, की आपण बघितलं की करंट कॅरिंग कंडक्टर त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतो. मग आपण बघितलं की सपोज हा जो कंडक्टर आहे हा एका स्ट्रेट वायरच्या फॉर्ममध्ये जर असेल मग तिथे मॅग्नेटिक फील्ड कोणत्या स्वरूपामध्ये असतो, त्यासाठी आपण एक्सपेरिमेंट केला. एक कार्डबोर्ड, त्या कार्डबोर्डला होल पाडायचं, तिथे कॉपर वायर घालायची, कॉपर वायरला सप्लाय द्यायचा. त्यानंतर ज्यावेळेस की ओपन असेल आणि त्यानंतर इथे कार्डबोर्डमध्ये एक मॅग्नेटिक निडल ठेवायची. की ओपन असेल मॅग्नेटिक निडल नॉर्मल नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शनमध्ये लाईन होणार आहे. ज्यावेळेस करंट आपण पास करू, करंट पास करतोय म्हणजेच काय, हा कंडक्टर आहे, इथे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार, त्यामुळे ही जी निडल आहे ही निडल डिफ्लेक्ट होईल. जसं जसं तुम्ही करंट वाढवणार डिफ्लेक्शन वाढणार आहे, जसं जसं करंट कमी होणार तसं डिफ्लेक्शन कमी होणार आहे. डिफरंट पोझिशनसाठी निडलचं डिफ्लेक्शन सुद्धा कमी जास्त असणार आहे. जर या वायपासून जर मी दूर घेऊन गेली निडल तर इथे ह्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल या फील्डचं इन्फ्लुएन्स कमी असणार आहे, त्यामुळे इथे डिफ्लेक्शन कमी असणार आहे. जर मी वायरच्या जवळ आणत असेल तर डिफ्लेक्शन जास्त होणार आहे. आणि किंवा आपण याच्याऐवजी मॅग्नेटिक निडलऐवजी आयर्न फिलिंग यूज करू शकतो. आयर्न फिलिंग अशा स्प्रिंकल करायच्या, त्या कार्डबोर्ड घ्यायचं त्याच्यावरती अशा आयर्न फिलिंग अशा टाकायच्या, करंट पास करायचं तर बघायची ही जी आयर्न फिलिंग आहे ना ऑटोमॅटिकली अशा सर्क्युलर शेपमध्ये अलाइन होतं. हे ऑटोमॅटिकली होतं, हे तुम्ही एक्सपेरिमेंटमधून बघू शकता. तर आपण कन्क्लूड करतो की ज्यावेळेस असं एखादा स्ट्रेट कंडक्टर असेल त्यावेळेस जे मॅग्नेटिक फील्ड असेल ते असं कॉन्सेंट्रिक सर्कलच्या फॉर्ममध्ये असतं. ठीक आहे, पण यामध्ये हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे याची डायरेक्शन कशी असणार आहे, ही डायरेक्शन बघण्यासाठी आपल्याला एक रूल समजून घ्यायचा आहे, राईट हँड थंब रूल. सो नेक्स्ट टॉपिक इज राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन डिसाईड करण्यासाठी आपण या रूलचा यूज करणार आहोत. राईट हँड थंब रूल काय सांगतो, अगदी सिम्पल रूल आहे, नीट समजून घ्या. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला राईट हँड आपल्याला यूज करायचं, उजव्या हाताचा वापर करायचा. यामध्ये आपल्याला डिसाईड करायची आहे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. सो त्यासाठी आपण एक कन्सिडर करणार होतं एक कंडक्टर की ज्याच्यामधून करंट पास होतोय. त्यासाठी इथे हा ब्लॅक कलरचा एक कंडक्टर दाखवलेला आहे. सपोज या कंडक्टरमधून करंट असा ह्या डायरेक्शनमध्ये पास होतोय. राईट हँड घ्यायचा, त्यानंतर राईट हँडचा आपल्याला थंब कन्सिडर करायचा. ठीक आहे, राईट हँडचा आपल्याला थंब कन्सिडर करायचा. हा जो थंब आहे या थंबची डायरेक्शन करंटच्या डायरेक्शनमध्ये आपण कन्सिडर करूया. ठीक आहे, थंबची डायरेक्शन कोणत्या डायरेक्शनमध्ये कन्सिडर करायची, करंटच्या डायरेक्शनमध्ये. त्यामुळे जर करंट असा वर जातो तर थंबची डायरेक्शन अशी असणार आहे. ठीक आहे, थंबची डायरेक्शन कशी असणार आहे, अशी. त्यानंतर काय करायचं, हा जो कंडक्टर आहे या कंडक्टरच्या अराउंड बाकीचे फिंगर असे कर्ल करायचे. ठीक आहे, ही थंबची डायरेक्शन आहे आणि बाकीचे जे फिंगर आहेत 4 फिंगर हे असे या कंडक्टरच्या अराउंड असे कर्ल करायचे. तर हे करताना आपण हात कसा वळवतो, असा वळवतोय, बरोबर, असा हात जातोय. सो त्यामुळे आपले जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्याची डायरेक्शन सुद्धा कशी असणार, अशी असणार आहे. अशी म्हणजे ही अशी. तर ही जी डायरेक्शन आहे ही डायरेक्शन असणार आहे मॅग्नेटिक फील्डची.
सिम्पल आहे. सो राईट हँड थंब रूल काय सांगतो आपल्याला, काय यूज करायचं आहे, राईट हँड यूज करायचा आहे. राईट हँडचा आपल्याला थंब यूज करायचा आहे आणि त्यानंतर बाकीचे जे फिंगर्स आहेत ते आपल्याला कर्ल करायचे किंवा टर्न करायचे असे, म्हणजे हाताची मूठ आणि अंगठा या दोघांचा आपल्याला यूज करायचा आहे. सिम्पल आहे. थंबची डायरेक्शन जे आहे ते आपल्याला करंटच्या डायरेक्शनमध्ये ठेवायची आणि त्यानंतर जेव्हा आपण थंबची डायरेक्शन करंटच्या डायरेक्शनमध्ये कन्सिडर करू आणि त्या कंडक्टरच्या अराउंड बाकीचे फिंगर आपण कर्ल करू किंवा मूठ बनवण्याचा प्रयत्न करू, त्यावेळेस आपले फिंगर जसे वळतील ती जी डायरेक्शन असणार ती डायरेक्शन असणार आहे मॅग्नेटिक फील्डची. समजलं? सो स्टेटमेंट बघूया. स्टेटमेंट काय आहे. सो राईट हँड थंब रूल इट इज यूज टू फाइंड डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इफ यू होल्ड अ कंडक्टर इन युअर राईट हँड. जर तुम्ही तुमच्या राईट हँडमध्ये कंडक्टर होल्ड केला, ठीक आहे, इफ यू होल्ड अ कंडक्टर इन युअर राईट हँड इन सच अ वे, कशा पद्धतीने, दॅट थंब पॉइंट्स इन द डायरेक्शन ऑफ करंट. हा जो थंब आहे हा थंब ह्या करंटच्या डायरेक्शनमध्ये पॉईंट करतो. देन टर्न युअर फिंगर्स अराउंड द कंडक्टर. हा कंडक्टर आहे, करंट असा वर चालला, मी थंब असा धरला आणि त्यानंतर बाकीचे जे फिंगर आहे या कंडक्टरच्या अलॉंग असे टर्न करायचे किंवा कर्ल करायचे. देन डायरेक्शन ऑफ फिंगरची डायरेक्शन कशी, अशी जाते, अशी फिंगर जातात. देन डायरेक्शन ऑफ फिंगर इज अ डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. तर ही जी डायरेक्शन असणार ही मॅग्नेटिक फील्ड लाईनची किंवा मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सची डायरेक्शन असणार आहे. म्हणजे या केसमध्ये थंब असा आहे आणि फिंगर्स म्हणजे असे वळतात, असे कर्ल होत आहे, असे कर्ल होतात म्हणून ही डायरेक्शन अशी दाखवली, अशी. ठीक आहे. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ फील्ड. सपोज आता इथे आपण करंट वर जाताना कन्सिडर केला, सपोज करंट असा खाली येत असता, करंटची डायरेक्शन ही राईट असते. मी काय केलं असतं, अगेन राईट हँडच यूज करणार, इथे कधीही लेफ्ट हँड यूज करायचं नाही. रूल जो आहे तो राईट हँडशी रिलेटेड आहे, त्यामुळे नेहमी राईट हँडचाच यूज करायचा. राईट हँड आहे, थंब आणि कर्ल याचं मला यूज करायचं आहे. सो थंबची डायरेक्शन कुठे पाहिजे, नेहमी करंटच्या डायरेक्शनमध्ये. आता मी काय करेन, थंब जो आहे हा करंटच्या डायरेक्शनला पॉईंट करेन. करंट खाली जातो त्यामुळे उजव्या हातात राईट हँडचा थंब असा मी दाखवेल, असा. यावेळेस बाकीचे जे फिंगर्स आहेत ज्यावेळेस मी कंडक्टरच्या अराउंड कर्ल करेल किंवा याच्या भोवती फिरवेल त्यावेळेस डायरेक्शन कशी असणार, अशी. म्हणजे बघा हा करंट आहे आणि ही अशी डायरेक्शन आहे, अशी मूव्ह होते, म्हणजेच काय, डायरेक्शन आहे अशी. या केसमध्ये काय होतं, डायरेक्शन होती अशी आणि या केसमध्ये डायरेक्शन कशी होते, अशी. सो ही फर्स्ट केससाठी ही झाली मॅग्नेटिक फील्ड लाईनची डायरेक्शन आणि त्यानंतर ही सेकंड केससाठी ही झाली मॅग्नेटिक फील्ड लाईनची डायरेक्शन. जर सपोज असा कंडक्टरमधून जाणार करंट असा राहिला असतं, ठीक आहे, ही जर करंटची डायरेक्शन राहिली तर आपण काय केलं, अगेन राईट हँड, त्यानंतर हा जो थंब आहे हा थंब मी याच्या अलॉंग ठेवेल असा आणि त्यानंतर कर्ल करेल फिंगर्स असे, म्हणजे असे फिंगर्स कर्ल होत्या, म्हणजेच काय, ही अशी डायरेक्शन या केसमध्ये राईट दिसते. सो तुम्हाला फक्त काय करायचा, थंब आणि बाकीचे फिंगर जे आपण कर्ल करणार यांचा विचार करायचा. हा जो थंब आहे हा थंब नेहमी करंटच्या डायरेक्शनला असणार आहे आणि जशी तुमची मूठ वळेल ती डायरेक्शन असणार आहे मॅग्नेटिक फील्डची. तर हा आहे राईट हँड थंब रूल. अगदी सिम्पल आहे लक्षात ठेवण्यासाठी.